वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो। यामुळे नद्या नाल्यांना दुथडी भरून पाऊस येत आहे। त्यामुळे हा ओव्हरफ्लो होऊन नद्याचं पाणी हे शेतामध्ये घुसत आहे। मात्र आपण बघू शकतो मागील 1 महिन्यापूर्वी या नद्या नाल्यांना पूर आला होता आणि जवळपासच्या शेकडो हेक्टर शेती जमीन हा पूर्ण खरडून गेली होती। मी सध्या पिपरी सरद या गावाजवळच्या नदीवर आहे। इथं जे उताळी नदी आणि कास नदी आहे, ही कास नदी असून याच्या ज्या नद्या आहेत दोन्ही याचा पूर्ण प्रवाह बुलढाणा जिल्ह्यातून होतो। मात्र याचा जो प्रवाह वाशिम जिल्ह्यात येतो तेव्हा ती अरुंद आहे। त्याच्यामुळे या ज्या नदीला पूर आला त्याचा पुराचं पाणी पूर्ण ओव्हरफ्लो होतो। ओव्हरफ्लो होऊन ती पातळी पूर्ण मोठ्या प्रमाणात शेतामध्ये जातो। या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होते। त्यामुळे शेतकऱ्याची जी शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली येते। मागील महिन्यात जून महिन्यात जो 25 आणि 26 दरम्यान महापूर आला होता त्या दरम्यान हीच परिस्थिती झाली होती। त्या टाइमला याच नद्याला पूर आल्यामुळे मुंबई नागपूर हा मार्ग जवळपास 18 तास बंद होता। त्याच्यामुळे आजूबाजूची शेती जी आहे ता पूर्ण पाण्याखाली आल्या होत्या। याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि कुठेतरी या नदीला रुंदीकरण जी रुंदीकरण वाढवण्या आणि लांबी वाढवण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान होते हे कुठेतरी टळणार आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः आता सरकारकडे ज्या मागण्या केल्या ह्या केव्हा पूर्ण होत आहे याकडे बघत आहे। कॅमेरामन अनिकेतसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।